अलिबागमधील कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य, जिल्हा प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा सुनील तटकरेंचा आरोप, बावनकुळेंनी दिलगिरी व्यक्त करून वादावर टाकला पडदा. सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटींची दानचोरी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे खळबळजनक आरोप, विश्वस्तांच्या पत्रात चोरीचा उल्लेख नसल्याचा सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे ट्रस्टी सदा सरवणकर यांची माहिती. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी. 30 जुलैपासून राज्यात धर्मस्वातंत्र्य कायदा अधिकृतपणे लागू. नव्या कायद्यानं गुन्हे दाखल केले जाणार. बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध येणार. मालेगावच्या मोसम नदीला पूर. पुराच्या पाण्यात लहान मुलाचा जीवघेणा स्टंट. काही दिवसांपूर्वीच याच पुलावरून लहान मुलाचा वाहून गेल्यानं गेला होता जीव. धुळे जिल्ह्यातील लळिंग कुरण परिसरात धबधब्याच्या वरील भागात तरुणांची हुल्लडबाजी. पाण्याचा प्रवाह वाढल्याने तरुण मध्यभागी अडकला. जीव वाचवण्यासाठी तरुण बसला झाडावर. कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांवर. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणात 90.57 टीएमसी पाणीसाठा. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पैनगंगा नदी दुथडीवरून वाहत असल्यानं सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. सहस्त्रकुंड धबधब्याचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त. सुरतमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती गंभीर. पावसामुळे अनेक सखल भाग जलमय. सुरेंद्रनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती. भरूच जिल्ह्यातील करजन नदीनं धारण केलं रौद्र रूप. गुरुपौर्णिमेच्या 3 दिवसीय उत्सवादरम्यान शिर्डी संस्थानला 7,81,00,000 दान. दक्षिणापेटीत 2 कोटींहून अधिक जमा. ऑनलाईन देणगी, डेबिट क्रेडिट कार्ड, परकीय चलन आणि 1125 ग्रॅमपेक्षा अधिक सोन्याचाही समावेश.